नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विकास सोरगडे व्हीआरएम फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण एस-एच-एम चॅप्टरचा 5th लेक्चर बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण एनर्जीचे MCQ सॉल्व्ह करणार आहोत. तर आपला आजचा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे. तर हे क्वेश्चन सोडवण्याच्या आधी तुम्हाला सांगतो की आपण लेक्चर नंबर 4मध्ये एस-एच-एममधले एनर्जीचे फॉर्म्युले एक्सप्लेन केलेले आहेत. थोडेसे डिस्क्राईब केलेले आहेत, तर ते फॉर्म्युला तुम्ही बघून घ्या. लेक्चर नंबर 4मध्ये सुरुवातीला आहेत आणि मग नंतर हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी लक्ष द्या. तर आज आपला फर्स्ट क्वेश्चन असा आहे, द ॲम्प्लिट्यूड ऑफ अ पार्टिकल एक्झिक्युटिंग एस-एच-एम इज 3 सेंटीमीटर. ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू दिलेली आहे. ए इज इक्वल्स टू 3 सेंटीमीटर आहे. द डिस्प्लेसमेंट ॲट विच एक्स इज इक्वल्स टू ॲट विच इट्स कायनेटिक एनर्जी विल बी 25% मोर दॅन पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी ही पोटेन्शियल एनर्जीपेक्षा 25% जास्त आहे. ओरिजिनल पोटेन्शियल एनर्जीपेक्षा 25% जास्त आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला डिस्प्लेसमेंट फाईंड करायचं आहे. तर हे मॅथमॅटिकली कसं लिहायचं, बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं टेन्शन येतं की लिहायचं कसं. तर ते बघू आपण. बघा इकडं, कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 25%नं जास्त आहे, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ही ओरिजिनल झाली. पर्सेंटेजमध्ये लिहायचं असेल तर आपण 100मध्ये लिहू शकतो. ओरिजिनल पोटेन्शियल एनर्जी 100 जर घेतली तर त्याच्यामध्ये किती जास्त आहे, 25%नं जास्त आहे, म्हणजे ही किती झाली 125. या पद्धतीनं ही लिहिलेलं जे आहे, परत कळत नसेल तर परत एकदा ऐका. कायनेटिक एनर्जी इज 25% मोर दॅन इट्स पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे ओरिजिनल पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती 100 जर घेतली तर त्याच्यामध्ये 25नं जास्त आहे पोटेन्शियल एनर्जीच. ओके, ओरिजिनल पोटेन्शियल एनर्जीपेक्षा 25%नं जास्त आहे, म्हणजे ओरिजिनल पोटेन्शियल एनर्जी 100 घेतली तर फायनल होती 125 टाइम्स. तर ओके, तर याला 25ने डिवाइड केलं. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 25 पाच 600, 25 चौक 100 पोटेन्शियल एनर्जी PE. आणि आता याच्यामध्ये आपण काय करू, फॉर्म्युले लिहिले. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो 1/2 m ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू हा 5/4 ॲज इट इज लिहिला इंटू पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. यातल्या व्हॅल्यूज कॅन्सल करा, कोण कोण होतात. 1/2 m ओमेगा स्क्वेअर 1/2 m ओमेगा स्क्वेअर कॅन्सल होते. याच्यामध्ये राहिला हा 4 मल्टिप्लिकेशनमध्ये आणला इकडं 4a स्क्वेअर मायनस 4x स्क्वेअर इज इक्वल्स टू 5x स्क्वेअर. ओके, एक्स स्क्वेअरच्या टर्म्स एका साईडला नेल्या, एका साईडला म्हणजे हा 4a स्क्वेअर तिथंच ठेवला आपण, आणि हा 4x स्क्वेअर राईट साईडला नेला तर किती होतं टोटल ॲड होईल. म्हणजे काय लिहिलं आपण मी त्याला 4a स्क्वेअर इज इक्वल्स टू 4x स्क्वेअर प्लस झाला, राईट साईडला गेला तर 5x स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर टोटल किती झाला 9 झाला. तो 9x स्क्वेअर इज इक्वल्स टू 4a स्क्वेअर. आपल्याला दोन्ही साईडचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर हा होतो 3x इज इक्वल्स टू हा 4चं स्क्वेअर रूट निघलं किती होतं ते 2 येतं आहे. 2a लिहिला. ओके, x इज इक्वल्स टू 2/3 टाइम्स ए. एक्स इज इक्वल टू ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू आहे 3 सेंटीमीटर. 2/3 इंटू 3 कॅन्सल झाला. फायनली एक्स इज इक्वल टू किती आला 2 सेंटीमीटर. दिस इज अवर फायनल आन्सर. तर या पद्धतीनं ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आहे. हे लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. चला नेक्स्ट क्वेश्चनकडं. इंटरेस्टिंग आहे क्वेश्चन, रिपीट झालेला आहे. जे जास्त क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत ते जास्त फोकस करायचे तर आणि मेथड समजून घ्यायचं काम करायचं आहे. फॉर्म्युले कसे यूज केलेत समजून घ्या. तर बघा इकडं आपला नेक्स्ट क्वेश्चन असा आहे. त्याच्यामध्ये बॉडी इज एक्झिक्युटिंग अ लिनियर एस-एच-एम. इट्स पोटेन्शियल एनर्जी ॲट द डिस्प्लेसमेंट एक्स अँड वाय आर E1 अँड E2. पोटेन्शियल एनर्जी E1 इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 इंटू kx स्क्वेअर. ह्यातून एक्सची व्हॅल्यू आपण का तर आपल्याला फायनली एक्स प्लस वाय एवढ्या डिस्प्लेसमेंटला आपल्याला पोटेन्शियल एनर्जी फाईंड करायची. त्याच्यासाठी आपण एक्सची व्हॅल्यू जर फाईंड केली 2E1 डिवायडेड बाय के इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. दोन्ही साईडचं जर स्क्वेअर रूट घेतला तर एक्स इज इक्वल्स टू अंडर रूट 2E1 डिवायडेड बाय के मिळते आपल्याला. आणि वायची व्हॅल्यू सिमिलरली आपल्याला मिळते वाय इज इक्वल्स टू अंडर रूट 2E2 डिवायडेड बाय के. हे कुठून घेतलं तर बघा इकडं E2 ही एनर्जी आहे वाय एवढ्या डिस्प्लेसमेंटला, म्हणजे वाय इक्वल टू अंडर 2E2 डिवाइड बाय के. ह्या दोन व्हॅल्यू मिळाल्या. फायनली आपल्याला पोटेन्शियल एनर्जी ई फाईंड करायची ॲट डिस्प्लेसमेंट किती एक्स प्लस वायला. ई इज इक्वल्स टू हाफ के इंटू डिस्टन्स स्क्वेअर डिस्प्लेसमेंट स्क्वेअर एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर.
ओके. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू जर आपण डायरेक्ट ठेवल्या तर आपल्याला फायनल आन्सर काय मिळून जाईल, ई इज इक्वल्स टू 1/2 इंटू के इन ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू आहे √2e1/k √2e1 डिवायडेड बाय के प्लस वायची व्हॅल्यू आपल्याकडे आहे √2e2/k √2e2 डिवायडेड बाय के आहे तशा व्हॅल्यू ठेवल्या मी. लक्ष द्या काय म्हणतो बेटा. तर ई इज इक्वल्स टू 1/2 के. आता काय करतो याच्यामध्ये लक्ष द्या, हा 2/k स्क्वेअर रूट आणि त्याचा स्क्वेअर होईल, 2/k स्क्वेअर रूट स्क्वेअर होईल, म्हणजे याच्यामध्ये नीट लक्ष द्या काय म्हणतोय, 2/k 2/k 2 त्याचा स्क्वेअर आहे, √2 त्याचा स्क्वेअर आहे, म्हणजे हा 2 होतोय तो कॉमन घेतला, √k स्क्वेअर आहे आणि त्याचं स्क्वेअर रूट स्क्वेअर कॅन्सल होतंय, के राहतंय, ते स्क्वेअर रूटच्या बाहेर घेतलं, ब्रॅकेटमध्ये काय राहतंय √e1 प्लस √e2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे कॅल्क्युलेशन मी डायरेक्ट केलेलं आहे, समजते का बघा. आणि कॉमन पार्ट जर कॅन्सल केला, 2 कॅन्सल झाला, के कॅन्सल झाला. फायनली ई इज इक्वल्स टू √e1 प्लस √e2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे आहे आपलं फायनल आन्सर. हे क्वेश्चन्स थोडेसे सिम्बॉल बदलून कधी कधी पीई पोटेन्शियल एनर्जी असा सिम्बॉल दिलेला आहे, कधी कधी यू असा सिम्बॉल दिलेला आहे, कधी कधी ई असा सिम्बॉल दिलेला आहे, पण हेच सेम क्वेश्चन आदलून बदलून दिलेले आहेत. तर ही मेथड एकदा 100% समजून घ्या, लिहून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चनकडं. क्वेश्चन नंबर असा आहे, पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम द मीन पोझिशन, ओके, and performs SHM with period 4 seconds, capital T is equal to 4 seconds दिलेली. At what time small t, at what time small t is equal to kinetic energy is 50% of total energy, kinetic energy is equals to दिलेली कंडिशनमध्ये मी लिहितोय फक्त 50% ऑफ टोटल एनर्जी. तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 50% म्हणजे 50 डिवायडेड बाय 100 इंटू टोटल एनर्जी. फॉर्म्युले जर लिहिले आपण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 एम ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ओके, इज इक्वल्स टू 50/100 म्हणजे हा 1/2 येतो, इंटू टोटल एनर्जीचा फॉर्म्युला सेपरेट लिहिला 1/2 एम ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. याच्यामधला सगळ्यांचा कॉमन पार्ट कॅन्सल केला, 1/2 एम ओमेगा स्क्वेअर 1/2 एम ओमेगा स्क्वेअर कॅन्सल केलं तर हे राहतं इथं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू राईट साईडला राहतं ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2 1/2 ए स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर डिवाइड बाय 2. एक्स स्क्वेअर तिकडे गेला, मल्टिप्लिकेशन मायनस ए राईट साईडला गेला, प्लस झाला, ए स्क्वेअर बाय 2 लेफ्ट साईडला आला, मायनस झाला, ए स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. ओके, तर इथं कॅल्क्युलेशन करतोय मी आता. फायनली या दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर ए स्क्वेअर बाय 2 येतं एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2. फायनली स्क्वेअर रूट जर घेतलं तर एक्स इज इक्वल टू प्लस मायनस, आपण फक्त काय करू एकच घेऊ, आपल्याला a/√2 असं लिहिलं तरी चालेल, a/√2 हे आलं. पण आता आपल्याला टाईमची व्हॅल्यू विचारलेली आहे, त्याच्यासाठी डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन जे आहे ते इन टर्म्स ऑफ टाईम लिहावं लागेल. याचा अर्थ काय होतो, तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन जे आहे मीन पोझिशनला स्टार्ट झालेली SHM, तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी असं असतं. ते इक्वेशन लिहितो, एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी, एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी इज इक्वल्स टू a/√2 राईट साईडला आहे तसाच लिहिला, a/√2. ए व्हॅल्यू कॅन्सल झाल्या, लेफ्ट साईडला राहते साईन ओमेगा टी, साईन ओमेगा टी, ओमेगा म्हणजे 2π कॅपिटल टी इंटू स्मॉल टी इज इक्वल्स टू 1/√2. साईनच्या कोणत्या अँगलला 1/√2 व्हॅल्यू येते, π/4 अँगलला येते. ओके, तर काय केलं आपण, π/4 लिहिला, अँगल कोणता 2π कॅपिटल टी इंटू स्मॉल टी इज इक्वल्स टू π/4. π व्हॅल्यू कॅन्सल झाली, आपल्याला स्मॉल टी फाईन करायचं आहे. स्मॉल टी इज इक्वल्स टू 1/4 राईट साईडला राहिलेला आहे आणि 2/t मधला t/2 राहील, समजतंय. ओके, टाईम पिरियडची व्हॅल्यू किती आहे, 4 आहे, 4 लिहिली आपण आहे तशीच, इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 4 इंटू 2, 4 कॅन्सल झाला, 1/2 राहिला, तर स्मॉल टी इक्वल टू 1/2 म्हणजे 0.5 सेकंद. हे आन्सर आहे ऑप्शन डी. स्पीड नव्हते कॅल्क्युलेशन, मान्य आहे. अरे काय राहते याच्यामध्ये, फॉर्म्युला लिहिल्यानंतर राहिलंच काय त्याच्यामध्ये, पॉज करा, ते नाही समजलं तर डबल बघा. एक्सप्लेनेशनसारखं नाहीच काय, पूर्ण मॅथमॅटिकल पार्ट आहे, लिहून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन.
क्वेश्चन असा आहे, अ थिन युनिफॉर्म रॉड ऑफ मास m and length L is suspended from one end which can oscillate in a vertical plane about the point of intersection. It is pulled to one side and then released. It passes through the equilibrium position with angular speed omega. The kinetic energy while passing through mean position is. अरे बापरे, रोटेशनल डायनामिक्समध्ये जावं लागलेलं आहे. थिन युनिफॉर्म रॉड ऑफ मास m and length L is suspended from one end which can oscillate in a vertical plane about a point of intersection. Okay, it is pulled one side and then released. It passes through the equilibrium position with angular speed omega. अँग्युलर स्पीड, रोटेशनची स्पीड विचारलेली. रोटेशनच्या स्पीडचा फॉर्म्युला कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन, आपण मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये जावं लागेल. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनचा फॉर्म्युला 1/2 इंटू आय ओमेगा स्क्वेअर. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड अबाउट वन एंडचा फॉर्म्युला असतो ml स्क्वेअर डिवायडेड बाय 3 इंटू ओमेगा स्क्वेअर. तसंच ठेवला तर न्यूमरेटरला मिळतो आपल्याला ml स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय 3 इंटू 2 6. हा फॉर्म्युला, हा क्वेश्चन चुकून इथं आलेला ह्या चॅप्टरमध्ये. ॲक्च्युअलमध्ये SHM नाव आलं म्हणून. ओके, ऑसिलेशन काय नाही फरक पडत आहे. ही मेथडनी तुम्ही जाऊ शकताय. ओके, सोपे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन परत एकदा रिपीट झालेला आहे. मी थोड्या वेळापूर्वी आता लिहिलेला एक्स प्लस वाय डिस्प्लेसमेंट असताना फॉर्म्युला जो होता तो ई इज इक्वल्स टू, परत एकदा ऐका, ई इज इक्वल्स टू √E1 प्लस √E2 ब्रॅकेट स्क्वेअर असा फॉर्म्युला होता त्याचा. पण असं तर ऑप्शन दिसत नाही, तर ह्याला काय नावं दिली तर P1 आणि P2 नावं दिलेली आहेत. ह्याला P इज इक्वल्स टू √P1 प्लस √P2 ब्रॅकेट स्क्वेअर. आजचा दुसरा क्वेश्चन किंवा पहिला क्वेश्चन जो होता तो बघा एकदा परत. आणि दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट जर घेतलं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स, हा स्क्वेअर रूट P इक्वल टू हा स्क्वेअर कॅन्सल होईल, स्क्वेअर रूट P1 प्लस स्क्वेअर रूट P2. हे आहे आजचं सोल्युशन. मी आता परत सोल्युशन लिहित नाही. क्वेश्चन रिपीट झाला 3 वेळा. काल एकदा सोडवले, आज दुसरी वेळ आहे, डबल सोडवतं नाही. तर तुम्ही प्रॅक्टिस करा हा क्वेश्चन. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे बघा विद्यार्थी मित्रांनो. द टोटल एनर्जी ऑफ अ बॉडी एक्झिक्युटिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज ई वेन द डिस्प्लेसमेंट इज हाफ ऑफ द एम्प्लिट्यूड x इज इक्वल्स टू a/2 आहे. देन द कायनेटिक एनर्जी इज, आपल्याला काय दिलेलं आहे, कायनेटिक एनर्जी विचारली इन टर्म्स ऑफ टोटल एनर्जी. ई म्हणजे टोटल एनर्जी आहे. तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 m ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर हा आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. एक्सची व्हॅल्यू a/2 ठेवायची आणि कॅल्क्युलेशन करायचे. 1/2 m ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस एक्सची व्हॅल्यू किती ठेवायची, a/2 चा स्क्वेअर. ओके, तर कॅल्क्युलेशन करा. 1/2 m ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर बाय 4 केला. हा करेक्ट आहे. हे जर सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला थोडंसं मॉडिफिकेशन होईल, सिंपल फॉर्म्युला तयार होईल. तर सबट्रॅक्शन करतो मी. 1/2 m ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट, बघा रे, 4a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर, 4a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर, 3a स्क्वेअर डिवाइड बाय 4, 3a स्क्वेअर डिवायडेड बाय 4. आता याच्यामध्ये 3/4 जर बाजूला घेतला, 3/4 सगळ्यात बाजूला घेतला, राहिलेला पार्ट 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर हा ओळखीचा आहे. कधी ओळख झालेली, टोटल एनर्जी ती. ओके, तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 3/4 टाइम्स ई आहे टोटल एनर्जी ई. 3/4 टाइम्स ई. बी ऑप्शन आहे. प्रश्न सोपे आहे, तर फॉर्म्युला कसा वापरायचा हे तुम्ही लक्ष द्यायचे, केअरफुली टेक्निक लक्षात घ्यायची. दिलेली कंडिशन वर्डमध्ये दिलेली असते, त्याला मॅथमॅटिकली कसं लिहायचे समजून घ्यायचं. ओके, लिहून घ्या. नेक्स्ट बघा, पार्टिकल स्टार्ट्स ऑसिलेटिंग सिंपल हार्मोनिकली फ्रॉम इट्स मीन पोझिशन. दिले परत एकदा. विथ टाइम पिरियड कॅपिटल T ॲट T इज इक्वल टू T/2L. द रेशिओ ऑफ पोटेन्शियल एनर्जी टू कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल. क्वेश्चन परत रिपीट झालाय पण सॉल्व्ह करतो अजून एकदा. तर काय दिलेले बघा इकडं, रेशिओ ऑफ पोटेन्शियल एनर्जी टू कायनेटिक एनर्जी इज पोटेन्शियल एनर्जी डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू x स्क्वेअर डिवायडेड बाय कायनेटिक एनर्जीमध्ये 1/2 m ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. कॉमन पार्ट कॅन्सल केला.
1/2 एम ओमेगा स्क्वेअर 1/2 एम ओमेगा स्क्वेअर कॅन्सल केलं न्यूमरेटरला एक्स स्क्वेअर राहिला डिवायडेड बाय ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर राहिला एवढा पार्ट. त्याच्यानंतर आपल्याला आता काय करावं लागेल तर डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू फाईंड करावं लागेल. डिस्प्लेसमेंट का तर स्मॉल टीची व्हॅल्यू दिलेली आहे. स्मॉल टीची व्हॅल्यू दिलेली असताना आपण डिस्प्लेसमेंट मीन पोझिशनला एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी असा फॉर्म्युला असतो. ए साईन ओमेगा म्हणजे 2π/कॅपिटल टी इंटू स्मॉल टीची व्हॅल्यू दिलेली आपल्याला t/12. तर याच्यामध्ये कॅपिटल टी तर कॅन्सल झाला, टी कॅन्सल झाला. ओके 2 आणि हा 6 एक राहिले याच्यामध्ये. तर राहिलं फायनली ए साईन π/6 राहते. किती राहते साईन π/6. फायनली एक्स इज इक्वल्स टू ए साईन π/6 साईन 30ची व्हॅल्यू 1/2 असते साईन 30. तर ए इंटू 1/2 ए इंटू 1/2 म्हणजे आपल्याला किती मिळालं a/2 मिळालं. ओके तर ह्या जर व्हॅल्यू आपण एक्सच्या जागेवर काय ठेवलं a/2 ठेवलं तर आपल्याला रेशो मिळून जाईल. इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी डिवाइडेड बाय कायनेटिक एनर्जी इक्वल टू एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आहे a/2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर मायनस a/2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके स्क्वेअर केला न्यूमरेटरचा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 4 झाला. डिनॉमिनेटरमध्ये स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 4 झाला. इज इक्वल टू न्यूमरेटर ए स्क्वेअर बाय 4 आहे. डिनॉमिनेटरमध्ये 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 3a स्क्वेअर डिवायडेड बाय 4. तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा ए स्क्वेअर बाय 4 ए स्क्वेअर बाय 4 कॅन्सल झाला. फायनल आन्सर मिळते 1/3. तर 1/3 इज आवर आन्सर. ओके या पद्धतीने हे लिहून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो केअरफुली. आपला नेक्स्ट क्वेश्चन असा आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन आहे चाइल्ड इज सिटिंग ऑन अ स्विंग विच परफॉर्म्स SHM. इट हॅज मिनिमम अँड मॅक्झिमम हाईट फ्रॉम द ग्राउंड. बघा इकडं या पद्धतीनं ही रिजिड सपोर्ट आहे आणि त्याला एक असा झोका बांधलेला आहे. स्विंग आहे आणि त्याची मॅक्झिमम आणि मिनिमम हाईट जी आहे म्हणजे हा झोका जर असा ऑसिलेट होत असेल या पद्धतीनं हा स्विंग ऑसिलेट होतोय आणि याच्यामध्ये काय दिलेले बघा तर इट हॅज मिनिमम अँड मॅक्झिमम हाईट फ्रॉम द ग्राउंड. ग्राउंडपासून मिनिमम हाईट जी आहे ते 0.75 आहे आणि मॅक्झिमम हाईट आहे ही आहे ग्राउंडपासूनची तर 2 मीटर आहे. 2 मीटर. ओके आणि ही 0.75 मीटर. तर आपल्याला हे 2 पॉईंटमधली हाईट फाईंड करता येईल. तर एच इज इक्वल टू किती फाईंड करता येईल 2 मायनस 0.75 आपल्याला मिळाली एच इज इक्वल्स टू 1.25 मीटर. ओके आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मॅक्झिमम स्पीड विल बी. मीन पोझिशनला मॅक्झिमम स्पीड असते म्हणजे मीन पोझिशनची इथं जी आहे त्याच्याकडं मॅक्झिमम स्पीड असते म्हणजे इथं असते कायनेटिक एनर्जी आणि ज्यावेळेस तो झोका वरती जातो मॅक्झिमम हाईटला इथं परत इथून माघारी येतो म्हणजे ह्याची पोटेन्शियल एनर्जीमध्ये कन्वर्ट झालेली असते कायनेटिक एनर्जी. ओके मग इट्स कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी असा फॉर्म्युला जर यूज केला तर आपल्याला व्हेलॉसिटीची व्हॅल्यू मिळून जाईल. तर बघा इकडं 1/2 mv स्क्वेअर पोटेन्शियल एनर्जी असते mgh. ओके मास कॅन्सल झाला. v स्क्वेअर इज इक्वल्स टू 2gh. v स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 इंटू g ची व्हॅल्यू 10 लिहिली आणि h ची व्हॅल्यू 1.25 अशी आहे ही लिहिलेली आपण. ओके हाईट म्हणजे त्या 2 पॉईंटमधली हाईट. v स्क्वेअर इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन करा 20 आलं टोटल किती झालं 1.25 12.5 ची दुप्पट 25 झाली आणि त्याचं जर स्क्वेअर रूट घेतलं v इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंद ही मॅक्झिमम हाईट मॅक्झिमम व्हेलॉसिटी असेल त्याची 5 मीटर पर सेकंद. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. फक्त कन्सेप्ट काय आहे कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. या टाईपचा जर प्रश्न आला तर पेपरमध्ये सॉल्व्ह होणं गरजेचं आहे. केअरफुली लिहून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चनकडं. आपला पुढचा क्वेश्चन असा आहे बॉडी ऑफ मास एम परफॉर्म्स लिनियर SHM गिवन बाय इक्वेशन एक्स इज इक्वल्स टू हे इक्वेशन दिलेलं आहे पी साइन ओमेगा टी प्लस क्यू साइन ओमेगा टी प्लस π/2 म्हणजे ह्या 2 इक्वेशन्समध्ये 2 इक्वेशन आहेत एकत्र केलेले आहेत त्या 2 इक्वेशनमध्ये π/2चा फेज डिफरन्स आहे. टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट एनी इन्स्टंट इज. टोटल एनर्जीसाठी आपल्याला फॉर्म्युला असतो टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2
इंटू एम ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. पण आता याच्यामध्ये ट्विस्ट असं आहे, हे आहे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आहे ते आपल्याला फाइंड करावं लागेल. तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड म्हणजे ह्या दोन इक्वेशनमधलं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ए इज इक्वल टू कसं फाइंड करायचं आहे, तर अंडररूट दोन्हीमध्ये फेज डिफरन्स जो आहे तो π/2चा आहे. कॉस π/2ची व्हॅल्यू 0 असते. मग रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला अंडररूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर डायरेक्ट एवढंच लिहू शकतो. 2pq कॉस थिटा, कॉस थिटाची व्हॅल्यू कॉस अल्फाची व्हॅल्यू π/2 0, तर एवढंच राहील. आणि याचा जर स्क्वेअर केला तर ए स्क्वेअर इज इक्वल टू दोन्ही साईडचा स्क्वेअर केला, हा स्क्वेअर काय होईल पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. ओके, ही व्हॅल्यू तिथे इक्वेशन 1 मध्ये ठेवा, टोटल एनर्जी मिळून जाईल. टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 एम ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअरची व्हॅल्यू आहे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. संपलं, एवढंच आन्सर आहे. बाकीचं तुम्ही विचार करत बसाल सर एवढं मोठं इक्वेशन दिलेलं आहे, काय करायचं, ही काय त्याचं खिचडी केली आपण त्याचं. ओके, ए इक्वल टू अंडररूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. इक्वेशन काही दिलेलं असू द्या, आपल्या फॉर्मॅटच्या बाहेर जायचं नाही. प्रत्येक व्हॅल्यू मास असेल, ओमेगा असेल, त्याच्यानंतर ॲम्प्लिट्यूड असेल, कसं आणायचं त्याचा प्रयत्न करायचा आणि त्या व्हॅल्यू त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून द्यायच्या. ओके, तर लिहून घ्या, ऑप्शन नंबर सी आहे 1/2 एम ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, थोडासा वेगळा क्वेश्चन आणखीन आहे. अ बॉडी इज एक्झिक्युटिंग एसएचएम अंडर द ॲक्शन ऑफ द फोर्स हॅव्हिंग मॅक्झिमम मॅग्निट्यूड. मॅक्झिमम फोर्सचा फॉर्म्युला दिलेला इथं आपल्याला. मॅक्झिमम फोर्स काय असतो आधी लक्ष द्या. फोर्सचा फॉर्म्युला एफ इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन असते. ॲक्सलरेशन मॅक्झिमम घेतलं की आपल्याला फोर्स मॅक्झिमम मिळते. मग एफ इज इक्वल टू मॅक्झिमम फोर्स म्हणजे मास इंटू मॅक्झिमम ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला ओमेगा स्क्वेअर ए इज इक्वल टू ह्याची व्हॅल्यू आहे 50 न्यूटन. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. फोर्सचा फॉर्म्युला एफ इक्वल टू एम ए मॅक्झिमम फोर्स पाहिजे असेल तर ए मॅक्स लिहायचं. ए मॅक्सचा फॉर्म्युला आपल्याला एसएचएम माहिती ओमेगा स्क्वेअर इंटू ए. ओमेगा स्क्वेअर ए एम ओमेगा स्क्वेअर ए इक्वल टू 50 न्यूटन दिले. वेन एनर्जी इज हाफ ऑफ कायनेटिक एनर्जी आणि हाफ पोटेन्शियल एनर्जी द मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल इज. काय दिले, एनर्जी इज हाफ कायनेटिक एनर्जी आणि हाफ पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी दोन्ही इक्वल आहेत, किंवा कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ ऑफ पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ ऑफ टोटल एनर्जी, किंवा पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू हाफ ऑफ टोटल एनर्जी असं लिहू शकता. किंवा हाफ कायनेटिक एनर्जी हाफ पोटेन्शियल एनर्जी म्हणजे कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जी दोन्ही पण इक्वल आहेत. ओके, तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी असं घेतलं आपण का हाफ हाफ आहे, दोन्ही इक्वल झाल्या. तर त्यातून आपल्याला डिस्प्लेसमेंटची आणि ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू मिळून जाईल. तर आपण बघू डिस्प्लेसमेंट आणि ॲम्प्लिट्यूड काय येते ते. तर 1/2 इंटू एम ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/2 इंटू एम ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. कॉमन पार्ट कॅन्सल करा. 1/2 एम ओमेगा स्क्वेअर 1/2 एम ओमेगा स्क्वेअर. ह्याच्यामध्ये राहिला ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. राईट साईडला गेला प्लस झाला तर टोटल झाला तो 2x स्क्वेअर. ओके, एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर असं मिळेल आपल्याला. एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2. ओके, स्क्वेअर रूट घ्या त्याचं. एक्स इज इक्वल्स टू ए डिवायडेड बाय √2. ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. आता आपल्याला विचारले काय, ह्या डिस्प्लेसमेंटला फोर्स किती असेल, तर फोर्स F2 इज इक्वल्स टू परत एकदा मास इंटू ॲक्सलरेशन. पण हे मॅक्झिमम नाही विचारलेलं. ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला लिहायचा एसएचएम मधला ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. इथं लिहिला मॅक्झिमम पाहिजे तर ओमेगा स्क्वेअर ए, फक्त ॲक्सलरेशन ॲट डिस्प्लेसमेंट एक्स पाहिजे असेल तर ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स मॅग्निट्यूड. ओके, तर याच्यामध्ये एम इंटू ओमेगा स्क्वेअर इंटू एक्सची व्हॅल्यू असते a/√2. समजतंय? तर आता एम ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती तुम्हाला 50 माहिती. 50 डिवायडेड बाय √2 असा आन्सर आहे. तर आहे का ऑप्शन, नाही तसं ऑप्शन. मग याच्यामध्ये काय केलं, √2चं रॅशनलायझेशन केलं म्हणजे √2नं डिवाइड मल्टिप्लाय केलं. तर 50 इंटू √2 डिवायडेड बाय मल्टिप्लाय केलं. तर डिव्हिजनमध्ये पण लिहायचं √2 इंटू डबल व्हायला लागला रूट एकदाच असते. ओके, स्क्वेअर रूट 2नं काय केलं, मल्टिप्लाय डिवाइड केलं आपण स्क्वेअर रूट 2नं. ओके, तर आता हे 50 √2 डिवायडेड बाय 2 स्क्वेअर रूट ह्याचं 2 इंटू 2 4. 4चं स्क्वेअर रूट 2 येतं आहे. 2नं डिवाइड केलं तर हा झाला 50 सॉरी गडबड व्हायला लागली विद्यार्थी मित्रांनो, एकच मिनिट. 25 येते ते 25 √2 हे फायनल आन्सर आहे आपलं. 25 √2. तर ही आहे फायनल फोर्सची व्हॅल्यू. समजतंय? तर लिहून घ्या. हे एकदम सोपं आहे. फक्त हा फॉर्मॅट तुम्हाला लक्षात आला पाहिजे की जे दिलेलं आहे डेटा, त्या डेटाचा वापर करून इक्वेशन कसं यूज करायचं आहे समजून घ्या.
ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन असा आहे, बॉडी इज परफॉर्मिंग ए सिस्टम ऑफ एम्प्लिट्यूड ए डिस्प्लेसमेंट ऑफ अ बॉडी फ्रॉम अ पॉईंट वेअर कायनेटिक एनर्जी इज मॅक्झिमम टू पॉईंट वेअर पोटेन्शियल एनर्जी इज मॅक्झिमम. कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम कुठं असते बेटा? मेन पोझिशनला असते. व्हेरी गुड. कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम कुठं असते? मेन पोझिशनला असते. पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम कुठं असते? एक्स्ट्रीम पोझिशनला असते. मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असते. पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम इथं एक्स इज इक्वल टू 0 आहे, एक्स इज इक्वल टू ए आहे, एक्स इज इक्वल टू मायनस ए आहे. ओके, आपल्याला काय विचारले? डिस्प्लेसमेंट विचारले. ह्या दोन पॉईंटमधलं डिस्प्लेसमेंट एक तर -0 किंवा ह्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स जे आहे ते -0 म्हणजे हे इक्वल टू -a येते किंवा +a येते. प्लस ऑर मायनस ए एवढं डिस्प्लेसमेंट येतं आहे. कोणाकोणामधलं? मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी आणि मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी किंवा मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी ह्या दोन पॉईंट्समधलं डिस्प्लेसमेंट +a किंवा -a प्लस ऑर मायनस ए असते. ओके, क्लिअर आहे? सोपा प्रश्न होता, एकदम चिल्लर आहे. ओके, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा, पण क्वेश्चन रिपीट झाला आहे भरपूर वेळा. पार्टिकल परफॉर्मिंग एस वेअर डिस्प्लेसमेंट इज एक्स, द पोटेन्शियल एनर्जी अँड रिस्टोरिंग फोर्सचं रिलेशन दिलेलं आहे. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला E इज इक्वल्स टू 1/2 इंटू m⍵² इंटू x². तर ह्याला काय करतो मी? E इज इक्वल्स टू 1/2 m⍵² म्हणजे के असते, kx². हा एक लिहिला फॉर्म्युला. आणि दुसरा रिस्टोरिंग फोर्सचं F इज इक्वल टू -kx लिहिला, F इक्वल टू -kx. ओके, तर आता इकडं लक्ष द्या मी काय म्हणतोय. तर मी ह्या इक्वेशनला मॉडिफाय करत जातो. 2e 2 मल्टिप्लिकेशनमध्ये आणला, के डिव्हिजनमध्ये नेला नाही. थोडा वेळ थांबा. के डिव्हिजनमध्ये नेण्याच्या आधी काय करतो? 2e इज इक्वल टू kx² आहे ना, याला kx इंटू एक्स लिहितो. ओके, kx f इक्वल टू -kx आहे. kx ची व्हॅल्यू काय येईल? -f लिहिता येईल ना आपल्याला. kx इज इक्वल्स टू -f असं पण लिहू शकतो मी. हे थोडं साईडला लिहिलं आहे, सपोर्टिंग रोल करते फॉर्म्युला. तो इम्पॉर्टंट आहे, पण आहे रिलेशन विचारले. एफ इक्वल टू -kx, kx इज इक्वल टू -f, मायनस साईन फक्त इकडे आणला. ओके, आता हे kxच्या जागेवर -f लिहिता येईल मला. इथं काय केलं? एनर्जीचा फॉर्म्युला आहे. तर 2e इज इक्वल्स टू काय म्हणतो बघा, kxच्या जागेवर मी लिहिला -f लिहिला, -f इंटू एक्स. ओके, आता मला काय करायचं आहे? हा एफ डिव्हिजनमध्ये आणा. 2e डिवायडेड बाय एफ मल्टिप्लिकेशनमध्ये डिव्हिजनमध्ये -x तिथंच राहू दिला. आता -x पूर्ण लेफ्ट साईडला प्लस होईल. 2e डिवायडेड बाय एफ प्लस x इज इक्वल टू 0. असा डायरेक्ट ॲज इट इज फॉर्म्युला आहे. 2e अपॉन एफ प्लस x इज इक्वल टू 0. तर हे थोडेसं फॉर्म्युलेंची अरेंजमेंट कशी केली ती केअरफुली बघायची. ही समजते? लिहून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, ऑब्जेक्ट एक्झिक्यूट्स एसएचएम अलॉंग एक्स ॲक्सिस विथ एम्प्लिट्यूड 0.06 मीटर at certain distance x meter from the mean position has kinetic energy 10 joule, kinetic energy 10 joule, potential energy 8 joule, potential energy is equal to 8 joule. The distance x will be विचारलेलं आहे. यातून आपण आता टोटल एनर्जी फाईन करू का? मी करता येईल ना फाईन. काय असते? 10 + 8 असते, इज इक्वल टू किती झाली? 18 जूल एवढी झाली. काय ते टोटल एनर्जी आहे. आता टोटल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी सगळ्या माहिती इथं. मग आपल्याला डिस्प्लेसमेंट कशामध्ये मिळते? टोटल एनर्जीमध्ये नाही मिळत. कशामध्ये मिळते? कायनेटिक एनर्जीमध्ये मिळते, पोटेन्शियल एनर्जीमध्ये मिळते. त्यांचा जर रेशो जरी घेतला असता तरी चालत होतं आपल्याला. ओके, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला घेऊन. ओके, मी काय करतो आता? मग पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जीचा रेशो घेतो, त्यातून आपल्याला डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू मिळेल. थोडंसं सोपं होतं हे. मग बघा इकडं, टोटल एनर्जी डिवायडेड बाय पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू टोटल एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 m⍵² इंटू a². कायनेटिक एनर्जीचा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 m⍵² इंटू x². 1/2 कॅन्सल, m कॅन्सल, ω² कॅन्सल. टोटल एनर्जीची व्हॅल्यू आहे 18 आहे. पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू आहे 8 आहे, इज इक्वल टू a² डिवायडेड बाय x², a² डिवायडेड बाय x². ओके, आता इथं 2 भागाकार जाईल. हा 9 झाला, हा 4 झाला. क्लिअर आहे?
9/4 म्हणजे ए स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 9 डिवायडेड बाय 4. स्क्वेअर रूट घ्या दोन्ही साईडचं, दिसतंय सगळं स्क्वेअर आहे म्हणून घ्यायचं आहे, उगाचच नाही. ए डिवायडेड बाय एक्स इज इक्वल्स टू 3 डिवायडेड बाय 2. आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे, ॲम्प्लिट्यूडची 0.06 माहिती ते लिहिलं. 0.06 डिवायडेड बाय एक्स इज इक्वल्स टू 3/2. आता काय करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, म्हणजेच हा 3/2चा लेफ्ट साईडला आणून 2/3 करा. 0.06 इंटू 2/3 झाला आणि एक्स मल्टिप्लिकेशनमध्ये आपल्याला पाहिजे तो राईट साईडला नेला. ओके, ह्यानं काय करा, डिवाइड करा. 3 3 1 3. 0.02 एक्स इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन घेतलं 0.04 मीटर. सेंटीमीटर काय असेल ते युनिट त्याचं 0.04 मीटर असं आहे. ओके, दुसरा पर्याय बघा तुम्ही, थोडंसं पण कॉम्प्लिकेटेड होतील कॅल्क्युलेशन, नाही काय होणार. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी दोघांचा डायरेक्ट रेशिओ घ्या. टोटल एनर्जी फाइंड करायची गरज नाही, पण कॅल्क्युलेशन थोडी जास्त होतील म्हणून मी थोडासा सिंपल पर्याय बघितला. या पद्धतीने जरा सोपं होते का, ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये आधी कुठे येत नाही म्हणून केलं हे. ओके, लिहून घ्या हे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडं. क्वेश्चन आहे, अ बॉडी परफॉर्म्स लिनियर एसएचएम हार्मोनिक मोशन ऑफ एम्प्लिट्यूड ए और डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोजिशन. द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द बॉडी इज 1/4 ऑफ इट्स टोटल एनर्जी. परत परत तेच यायला लागले, सवय झाली आता कॅल्क्युलेशन स्पीडमध्ये करायला. ओके, ॲट व्हॉट डिस्प्लेसमेंट potential energy is equals to potential energy of the body is equals to 1/4 of its total energy. टाका व्हॅल्यू, करा कॅल्क्युलेशन. 1/2 इंटू m ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/4 इंटू टोटल एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. एकदम सोपा प्रश्न आहे. 1/2 m ओमेगा स्क्वेअर, 1/2 m ओमेगा स्क्वेअर कॅन्सल झाला. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू a square divided by 4 taking square root on both sides. X is equal to plus minus a/2. a/2 is our answer. ओके, समजते, लिहून घ्या. आपला नेक्स्ट क्वेश्चन असा आहे विद्यार्थी मित्रांनो, तर रिपीट झाला क्वेश्चन एकदा. सिम्बॉल परत यू आलेला आहे, मी डायरेक्ट लिहितो याचा आन्सर. √u इज इक्वल टू √u1 प्लस √u2. विचार करत बसू नका आता. 4 वेळेस 5 वेळेस तोच प्रश्न येते. सिम्बॉल बदलते तर x1 x2, कधी XY येते, कधी पोटेन्शियल एनर्जी P1 P2, कधी U1 U2, कधी E1 E2, PE1 PE2, काही येऊ द्या, फॉर्मॅट तोच राहणार, कॅल्क्युलेशन तेच राहतील, आन्सर पण सेम टाईपमध्ये. नेक्स्ट क्वेश्चनकडे चला. द पार्टिकल ऑफ मास एम इज एक्झिक्युटिंग सिंपल हार्मोनिक मोशन अबाउट इट्स मीन पोजिशन इफ ए इज द एम्प्लिट्यूड अँड टी इज द पिरियड ऑफ एसएचएम, देन टोटल एनर्जी is equals to 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. ही फाइंड करायची आपल्याला इन टर्म्स ऑफ टाइम पिरियड. 1/2 m ओमेगाची व्हॅल्यू 2π/T ब्रॅकेट स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. 1/2 m इंटू स्क्वेअर करा 4π² डिवायडेड बाय टी स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. काय कॅन्सल होतंय, 2चा पाडा येतंय, सगळ्यांनाच येतंय तो, तर करा, संपला आन्सर. 2m π² ए स्क्वेअर डिवायडेड बाय टी स्क्वेअर. 2m π² ए स्क्वेअर डिवायडेड बाय टी स्क्वेअर. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. लिहा, एकदम साधा सिंपल प्रश्न आहे. फ्रिक्वेन्सी दिली तर 1/t स्क्वेअरला n स्क्वेअर लिहायचं, फ्रिक्वेन्सीमध्ये होते कन्वर्ट. तर नेक्स्ट क्वेश्चन परत रिपीट झालाय सर. लिहा, कसं लिहायचं, एकदाच लिहून देतो, एकदाच रिपीट झालेला आहे. काय लिहायचं ह्याच्यामध्ये, तर एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी 1/2 इंटू kx² असते, आहे असे राहू द्या. आपल्याला माहिती आता दुसरं कोणतं माहिती, फोर्स एक विचारलंय. F इज इक्वल टू -kx. आपलं kx ची व्हॅल्यू रिप्लेस करायची, तर ह्याला लिहिलं -f. का रिप्लेस करायची तर दाखवतो ना. 2e 2 मल्टिप्लिकेशनमध्ये आणला, kx² स्प्लिट केलं kx इंटू एक्स. 2e इज इक्वल टू kx ची व्हॅल्यू -f लिहिली, -fx. f डिव्हिजनमध्ये आणा, 2e डिवायडेड बाय f इज इक्वल टू -x. -x लेफ्ट साईडला प्लस आणला,
2e डिवायडेड बाय एफ प्लस एक्स इज इक्वल टू 0. हा पण रिपीट झाला आहे. प्रश्न रिपीट होत आहेत याचा अर्थ स्किप करायचं नाही. कमी वेळेत कसं सॉल्व्ह होईल त्याच्यावरती फोकस करायचं. पटकन सॉल्व्ह झालं पाहिजे कमी वेळेत. ओके, नेक्स्ट. Simple pendulum of length L has mass m and oscillate freely with amplitude A at extreme position. Its potential energy is extreme point ला at extreme point potential energy maximum असते. at extreme point potential energy ही maximum असते. पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम म्हणजे किती असते? टोटल एनर्जी एवढी 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. हा फॉर्म्युला तर आपल्याला असा कुठं दिसत नाही. ओमेगा स्क्वेअर नाही दिसत. ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू रिप्लेस केलेली आहे. कालच्या लेक्चरमध्ये ओमेगा स्क्वेअर इक्वल टू मी लिहायला सांगितलंय G/L असा फॉर्म्युला लक्षात ठेवा म्हणलंय, तर लिहिलं ते पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 1/2 m इंटू G/L इंटू ए स्क्वेअर. न्यूमरेटरला mg a स्क्वेअर mg a स्क्वेअर डिवायडेड बाय 2L आहे का नाही? असं mg a स्क्वेअर डिवायडेड बाय 2L ऑप्शन नंबर ए आहे. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे टोटल एनर्जी आपल्याला या पद्धतीने रिप्लेस करता येते. समजलं? ओमेगा स्क्वेअर जिथं दिसतंय तिथं स्प्रिंग असेल तर K/M किंवा सिंपल पेंडुलम असेल तर G/L. ओके. अरे रे 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 किती वेळा लिहायचं, किती वेळा सॉल्व करायचं, तेच 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 तेच. डी ऑप्शन करा. हे डी ऑप्शन कसं आला सर? नाही समजलं, एकदा सॉल्व करून देतोच मी आता. असा तर फॉर्म्युला आहे पोटेन्शियल एनर्जी P इक्वल टू √P1 प्लस √P2 ब्रॅकेट स्क्वेअर. इथपर्यंत माहिती तुला माहिती ना? ओके. याचं एक्सपान्शन केलं तर पहिल्याचा स्क्वेअर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे √P1चा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर √P2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 टाइम्स √P1 इंटू √P2 हा स्क्वेअर जर केला तर आपल्याला मिळते P1 प्लस P2 प्लस 2 टाइम्स √P1 इंटू √P2. P इज इक्वल्स टू. हे डायरेक्ट कसं आणलंय? आता हे 5-6 वेळा झाला हा प्रश्न. 3-3 4-4 5-5 वेळा रिपीट होता येतं. रिझल्ट डायरेक्ट लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. स्क्वेअर रूट कॉमन घेतलं एवढाच फक्त केलेल्याबद्दल. प्रश्न जर जास्त वेळा रिपीट होत असतील, तुमचा जर सराव चांगला झालेला असेल तर तुम्हाला शॉर्टकट 100% तयार होतील, लक्षात राहतील त्या गोष्टी. ओके, लिहून घ्या. पुढचं बघा. लेंथ ऑफ ऑसिलेटिंग सिंपल पेंडुलम मेड 1/3 टाइम्स ॲट द प्लेस कीपिंग ॲम्प्लिट्यूड सेम, देन इट्स टोटल एनर्जी. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय सांगितलाय? 1/2 इंटू m ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. आता ह्याला लेंथमध्ये कन्वर्ट करायचे ओमेगाला. टोटल एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 m इंटू G/L इंटू ए स्क्वेअर. टोटल एनर्जी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ. एनर्जी E2 डिवायडेड बाय E1 इज इक्वल्स टू इनवर्सली प्रोपोर्शनल म्हणजे L1 डिवायडेड बाय L2. समजताय ना? E2 डिवायडेड बाय E1 इज इक्वल्स टू L1ची व्हॅल्यू किती? इनिशियल लेंथ L आहे. फायनल लेंथ जी आहे ती 1/3 केली म्हणजे L/3 केली. हा 3 न्यूमरेटरला जाऊ द्या. E2 डिवायडेड बाय E1 E इज इक्वल्स टू 3L डिवायडेड बाय L कॅन्सल झाला. E2 इज इक्वल्स टू 3E 3 टाइम्स E. इथं ऑप्शन नंबर डी आहे, हे रॉंग झालेलं आहे. 4E नाही 3E येते 3E. ओके, समजते? हा पण क्वेश्चन आपण लेक्चर नंबर 4 मध्ये सोडवलेला आहे, लिहून घ्या. नेक्स्ट आहे अ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम द मीन पोजिशन परफॉर्म्स SHM पिरियड 6 सेकंड्स कॅपिटल T इक्वल टू 6 सेकंड. ॲट व्हॉट टाइम इट्स कायनेटिक एनर्जी 50% ऑफ टोटल एनर्जी. व्हॉट टाइम T इज इक्वल्स टू किती असताना कायनेटिक एनर्जी 50% ऑफ टोटल एनर्जी असं दिलेलं आहे. तर डिस्प्लेसमेंटचं आपल्याला इक्वेशन जे आहे ते कशामध्ये यूज करावं लागेल? ट्रिग्नोमेट्रिक रेशोमध्ये. तर त्याच्या आधी आपण डिस्प्लेसमेंट आणि ॲम्प्लिट्यूडचं रिलेशन तर बघू आपण. तर आपल्याला माहिती आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 50% ऑफ टोटल एनर्जी. फॉर्म्युले लिहिले 1/2 m ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 50% 50 डिवायडेड बाय 100 इंटू टोटल एनर्जी 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर.
कॉमन पार्ट कॅन्सल केला, 1/2m ओमेगा स्क्वेअर 1/2m ओमेगा स्क्वेअर कॅन्सल केला, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 50% म्हणजे 1/2 येतं इंटू ए स्क्वेअर. ए स्क्वेअर बाय 2 लेफ्ट साईडला आला, सबट्रॅक्ट होईल, ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय 2 लेफ्ट साईडला आला, एक्स स्क्वेअर राईट साईडला गेला. फायनली हे सबट्रॅक्शन किती येते आपल्याला, ए स्क्वेअर बाय 2च येते, 2a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय 2 एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2. दोन्ही साईडचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर ए बाय रूट 2. इथं आपलं आन्सर संपलेलं नाही. तर आपल्याला काय करावं लागेल बघा, इकडे काय म्हणतोय, तर एसीएम स्टार्ट्स फ्रॉम द मीन पोझिशन असं दिलेलं आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन जे आहे ते एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. ओमेगाची व्हॅल्यू किती असते, 2 बाय कॅपिटल टी इंटू स्मॉल टी. ओके, हे विचारले आपल्याला. ठेवलं मी ते सगळं, परत कॅल्क्युलेशन बघू पुढं आपण. आता एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी ठेवतो फक्त. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी इज इक्वल टू ए बाय रूट 2 असं ठेवलं मी. पुढं कॅल्क्युलेशन करू आपण, हे राहू द्या असंच. आता ह्याला उगं मॉडिफाय करायची गरज नाही, जिथं गरज आहे तिथं मी कॅल्क्युलेशन करतो. ए ची व्हॅल्यू कॅन्सल झाली, 1/√2 होते. साइन ओमेगा म्हणजे आता इथं लिहितो मी 2 बाय कॅपिटल टी इंटू स्मॉल टी इज इक्वल्स टू 1/√2. कळते का आता काय म्हणतोय ते. एक्सची व्हॅल्यू डिस्प्लेसमेंट ॲट मीन पोझिशन, एसएचएम स्टार्टिंग फ्रॉम द मीन पोझिशन ए साइन ओमेगा टी. आपलं डिस्प्लेसमेंट आले ह्या कंडिशननुसार a/√2 ते ठेवलं मी. आणि इथं साईनच्या कोणत्या अँगलला 1/√2 व्हॅल्यू मिळते तर ते माहिती तुम्हाला π/4ला मिळते. तर ते लिहिलं मी, अँगल जो आहे 2 बाय कॅपिटल टी इंटू स्मॉल टी, हा अँगल π/4 लिहिला. ओके, आपल्याला स्मॉल टी फाईंड करायचं, बाकी सगळं राईट साईडला जाऊ द्या. π/4 इंटू t/2π. ओके, तर कॅपिटल टीची जी व्हॅल्यू आहे 6 सेकंद दिलेली आहे, ठेवली ती आपण. पाय व्हॅल्यू कॅन्सल झाली. कॅपिटल टीची व्हॅल्यू 6 सेकंद आहे. 6 डिवायडेड बाय 4 इंटू 2 8 आहे. 3/4 आहे, डिव्हिजन केलं 0.75 सेकंद असं आहे फायनल आन्सर. स्मॉल टी इक्वल टू 0.75 सेकंद. तर ही मेथड आहे. हे पण क्वेश्चन टाईप, हे टाईप जे आहे ते 2-4 वेळा हे पण रिपीट झालेले आहेत. प्रश्न सारखं रिपीट होत आहेत. याचा अर्थ काय आहे, तर तुम्हाला जे दिलेले प्रश्न आहेत PYQs केअरफुली एखादा फॉर्मॅट फिक्स व्यवस्थित परफेक्ट करा. त्या टाईपचा प्रश्न पेपरमध्ये दिसला, कॅल्क्युलेशनमध्ये कुठलीही चूक न करता ॲक्युरेट कॅल्क्युलेशनने जर गेलात तर तुम्हाला 100% मार्क मिळतील. कॅल्क्युलेशनची ॲक्युरेसी महत्त्वाची आहे. लिहून घ्या, हा सगळा पार्ट आहे तो. चला, द टोटल एनर्जी ऑफ द सिम्पल हार्मोनिक ऑसिलेटर इज प्रोपोर्शनल टू. टोटल एनर्जीचा आधी फॉर्म्युला लिहितो मी. टोटल एनर्जी किती असते, टोटल एनर्जी इज इक्वल टू, फॉर्म्युला काय असतो, 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. टोटल एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ओमेगा स्क्वेअर, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर. ॲम्प्लिट्यूडला स्क्वेअर आहे नाही, फ्रिक्वेन्सीचा आणि स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड आहे आपल्याकडं. टोटल एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ओमेगा स्क्वेअर म्हणजे फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड. सिम्पल क्वेश्चन एकदम. नेक्स्ट, द क्वांटिटी विच डज नॉट व्हॅरी periodically for a particle performing SHM. टोटल एनर्जी इज ऑलवेज कॉन्स्टंट. चेंज करून होते, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी दोन्ही चेंज होते, तर पण टोटल एनर्जी कायम कॉन्स्टंट राहते. ओके, ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता एक टाईप कंप्लीट केलेला आहे एनर्जीचा, एनर्जी इन SHM. त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी कंप्लीट केलेले आहेत क्वेश्चन. आता आपण पुढचा पार्ट बघणार आहे. तर टाईम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ स्प्रिंग किंवा सिम्पल पेंडुलम. ओके, तर त्याच्यामध्ये प्रश्न सॉल्व करत असताना लक्ष द्या मी काय म्हणतो आता. तर त्याच्यामध्ये येणारे फॉर्म्युले जे आहेत ते फॉर्म्युले प्रश्न वाचून डायरेक्ट मी फॉर्म्युले इथे लिहितोय, ते फॉर्म्युले तुम्ही सेपरेट लिहायचं काम करायचं आहे. ओके, तर बघा इकडे आपला फर्स्ट क्वेश्चन असा आहे. तर व्हर्टिकल स्प्रिंग ऑसिलेट्स विथ पिरियड. स्प्रिंगचा टाइम पिरियड दिलेला आहे, त्याचा फॉर्म्युला सेपरेट आहे. विथ मास m दिलेलं आहे. सस्पेंडेड फ्रॉम इट वेन द मास इज ॲट रेस्ट द स्प्रिंग इज स्ट्रेस्ड थ्रू द डिस्टन्स ऑफ. किती डिस्टन्स म्हणजे
लेंथ त्याच्या जागेवर आपण डिस्प्लेसमेंट लिहायचं, किती डिस्टन्स झालेला असेल ते फाइंड करण्यासाठी आपल्याला टाइम पिरियड ऑफ स्प्रिंगचा फॉर्म्युला माहिती आहे. तो फॉर्म्युला बघा इकडे काय म्हणतोय, टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट एल बाय जी असा फॉर्म्युला. एलच्या जागेवर एक्स लिहितो मी, एक्स अपॉन जी. ओके, टीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ती ठेवली मी, किती आहे 6 सेकंद आहे, इज इक्वल्स टू 2 पाय इंटू अंडर रूट एलच्या जागेवर एक्स ठेवलेला आहे डिवायडेड बाय जी. दोन्ही साईडचा स्क्वेअर करा, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. 36 इज इक्वल्स टू 4 पाय स्क्वेअर इंटू एक्स डिवायडेड बाय जी. ओके, पाय स्क्वेअर आणि जी दोन्हीची व्हॅल्यू 10 आहे, तर कॅन्सल केलं. हे कॅन्सल केल्यानंतर हे 36 डिवायडेड बाय 4 आला, इज इक्वल टू एक्स. 4 डिवाइड केलं 36ला, 4 9 36, एक्स इज इक्वल टू 9 मीटर. काय येतं ते, एक्स इज इक्वल टू 9 मीटर. हे आपलं आन्सर आहे, ऑप्शन नंबर डी आहे. सिंपल प्रश्न आहे. तर फॉर्म्युला टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम आणि टाइम पिरियड ऑफ स्प्रिंग वेगवेगळे आहेत. तर टाइम पिरियड ऑफ स्प्रिंगचा फॉर्म्युला, सिंपल पेंडुलमचा फॉर्म्युला पण आपण दोन्ही केसमध्ये आपण ते लिहू शकतो. फॉर्म्युला एकदा लिहितोय मी, इकडे लक्ष द्या. टाइम पिरियड टी इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट एल डिवायडेड बाय जी, हा एक फॉर्म्युला आहे. आणि दुसरा फॉर्म्युला टी इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट एम बाय के. स्प्रिंग कॉन्स्टंट दिलेलं असेल तर एम बाय के लिहायचं. लेंथ आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिलेलं असेल तर एल बाय जी लिहायचं. या पद्धतीनं कोणता फॉर्म्युला यूज करायचा हे तुम्ही दोन्ही मेथडनी कसंही जुगाड करून कुठल्याही फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही व्हॅल्यूज टाका, आन्सर सेम येणार आहे. कारण हे दोन्ही फॉर्म्युले SHMमध्येच आहेत. दोन्हीपैकी कुठल्याही फॉर्म्युल्यामध्ये जावा, काही करून उलटं सुलटं फिरवा, फॉर्म्युले जुगाड करा, कॅल्क्युलेशन दोन्हीपैकी कुठल्याही फॉर्म्युल्याने आन्सर येणार तुमचं. तर बघू आपण पुढचा क्वेश्चन कसा आहे तो. क्वेश्चन आहे, द मास x ग्रॅम इज सस्पेंडेड फ्रॉम अ लाईट स्प्रिंग. इट इज पुल्ड डाउनवर्ड डायरेक्शन अँड रिलीज्ड सो दॅट द मास परफॉर्म्स SHM ऑफ टाइम पिरियड टी. मास दिलेले. इफ द मास इज इन्क्रीज्ड बाय y ग्रॅम, द पिरियड बिकम्स 40/3. द रेशिओ ऑफ y अपॉन x इज टाइम पिरियड आणि मासचा फॉर्म्युला आता बघावं लागेल आपल्याला. टी इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट एम डिवायडेड बाय के. आता थोड्या वेळापूर्वी सांगितले तुम्हाला, 1 मिनिटापूर्वी. हा फॉर्म्युला आहे. मास x ग्रॅम असतं, टाइम पिरियड टी आहे, म्हणजे टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मास असं आपल्याला यूज करता येईल. म्हणजेच T2 डिवायडेड बाय T1 इज इक्वल्स टू अंडर रूट M2 डिवायडेड बाय M1. ओके, T2ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. मास इन्क्रीज झाल्यानंतर टाइम पिरियडची व्हॅल्यू किती झाली, 4t डिवायडेड बाय 3 डिवायडेड बाय इनिशियल टाइम पिरियड टी आहे, इज इक्वल्स टू अंडर रूट. मास M2ची व्हॅल्यू किती आहे, तर वायनं इन्क्रीज केलंय, म्हणजे इनिशियल मास तर बघावं लागेल आपल्याला किती आहे, एक्स आहे. ओके, आणि फायनल मास किती आहे, एक्स प्लस वाय झालेलं आहे. टी कॅन्सल झाला, दोन्ही साईडचं स्क्वेअर कर आपल्याला. स्क्वेअर केल्यानंतर काय होईल, स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, म्हणजे 16 डिवायडेड बाय 9 झाला, इज इक्वल टू हा एक्स प्लस वाय डिवायडेड बाय एक्स. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, त्याच्याशिवाय आपल्याला वाय अपॉन एक्स मिळणार नाही. 16x इज इक्वल्स टू, हे राईट साईडला गेलं जर 9x प्लस 9y. एक्सच्या टर्म एका साईडला, 16x मायनस 9x इज इक्वल्स टू 9y. हे का केलं कॅल्क्युलेशन, तर एक्स आणि वाय रेशो फाइंड करायचा आहे. एक्सच्या टर्म्स एका साईडला, 16 वजा 9 किती आलं रे, 7x येतंय. समजतंय. ओके, राईट साईडला 9y आलं, 9y. आपल्याला y अपॉन एक्स पाहिजे, y अपॉन एक्स इज इक्वल्स टू, तर एक्स डिव्हिजनमध्ये आणला, हा 7 तिथंच राहू द्या, 9 डिव्हिजनमध्ये आणला, y अपॉन एक्स इज इक्वल टू 7/9. ऑप्शन ए. समजतंय. ह्या टाईपचे प्रश्न आलेले आहेत बघा प्रश्न. आता फॉर्म्युला कसं यूज केलं आहे, मास दिले, टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट एम बाय के. ह्याच्या आधीच्या प्रश्नामध्ये एक्सटेन्शन विचारलेलं होतं, मास दिलेलं होतं, पण एक्सटेन्शन म्हणजे चेंज इन लेंथ, म्हणजेच लेंथ घेतली आपण. ते टी इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट एल बाय जी. फॉर्म्युला कसा यूज केला, जशी गरज आहे तसा फॉर्म्युला यूज करायचा दोन्हीपैकी एक. ओके, लिहून घ्या हे सगळं. चला नेक्स्ट क्वेश्चनकडं. पुढचा प्रश्न असा आहे, सेम प्रश्न आहे. मास एम इज सस्पेंडेड फ्रॉम अ स्प्रिंग ऑफ निग्लिजिबल मास. द स्प्रिंग इज पुल्ड अ लिटल अँड देन रिलीज्ड सो दॅट मास एक्झिक्युट्स SHM टाइम पिरियड टी. इफ द मास इज इन्क्रीज्ड एम नॉट, द पिरियडिक टाइम बिकम्स 5t/4 रेशो एम नॉट अपॉन एम. इनिशियल मास जे आहे ते स्मॉल एम आहे. ओके, त्याला आपण इथं काय दिलेलं आहे, सिम्बॉल थोडंसं मिस्टेक झालेलं आहे, याला स्मॉल एम असं मग. ओके, time period is directly proportional. T equal to 2 pi into under root m by k. Time period directly proportional to square root of mass T2 divided by T1 is equals to under root m2 divided by m1. मेथड सेम आहे, आता जे कॅल्क्युलेशन केलं त्याच मेथडने जाणार आहे मी आता.
टाईम पिरियड T2 ची व्हॅल्यू किती आहे 5t डिवायडेड बाय 4 डिवायडेड बाय t इज इक्वल्स टू अंडर रूट इनिशियल मासची व्हॅल्यू M1ची व्हॅल्यू M आहे, फायनल मासची व्हॅल्यू M0 प्लस M असं आहे. टी कॅन्सल झाला, 5/4 राहते लेफ्ट साईडला, दोन्ही साईडचा स्क्वेअर करा, स्क्वेअर केल्यानंतर किती होतं ते 25 डिवायडेड बाय 16 इज इक्वल टू राईट साईडचा जर स्क्वेअर केला तर M0 प्लस M/M म्हणजे स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, M0 प्लस M डिवायडेड बाय M. ओके, तर आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 25M. ओके, 16 दोघांना मल्टिप्लाय केलं, 16 इंटू M0 प्लस 16 इंटू M. ओके, नेक्स्ट 25M हा 16M सबट्रॅक्ट केला इज इक्वल टू 16M0 राईट साईडला राहिला. हे सबट्रॅक्शन किती येतं 9M येते बेटा इज इक्वल्स टू 16M0. आपल्याला रेशो कोणाकोणाचा पाहिजे M0 अपॉन M पाहिजे. M0 डिवायडेड बाय हा M डिव्हिजनमध्ये आला, लेफ्ट साईडला 9 होता तिथंच ठेवला, 16 डिव्हिजनमध्ये आला. हे आहे आपला आन्सर, 9/16 इज आवर आन्सर. ओके, तर हे आपण फ्रिक्वेन्सी आणि टाईम पिरियडचे जे क्वेश्चन केलेले आहेत चालू आता ते आपण उद्या कंटिन्यू करणार आहोत. तर आजचे दिवस इथं हे लेक्चर थांबवतो. विद्यार्थ्यांनी केअरफुली सगळे प्रश्न बघायचे आहेत आणि जे विद्यार्थी MSTCT 2006 एक्झाम देणार आहेत त्यांच्यापर्यंत, गरजू विद्यार्थ्यापर्यंत आपलं व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.